पाहुणे रावलेले वाटायचं आता ह्यांचं काय खरं नाही, पोरं लग्नाला आलेत, यांनी काही उरू दिलं नाही, घरात दारात काही उरू दिलं नाही, असंही पाहुण्यांचे हेवे देवे चालू होते. काहीच नाही ना, शिक्षणच नाही, काही शिक्षण नाही. आपल्या मागं कर्ज झालंय किंवा आपण एवढ्या गरिबीत पडलो आणि आपण दुसरा जर विचार करण्यापेक्षा मला अक्षरशः सांगायचं म्हणजे मला असं वाटायचं की हे लोकांचं काही असतंय ना प्रॉब्लेम घरातले, त्या प्रॉब्लेम मुळे मला असं वाटायचं की आता आपलं फक्त संपलेलंच बरं. पण तितक्यातून मग मला काहीतरी समजा खंबीरता आली की आपण संपायचं नाही, आपण काय करायचंय, बनायचंय, उभा राहायचंय. म्हणून मग मी असं गड्यासारखं टेम्पोवर उभी राहून त्याच्यानंतर हे मला मसाल्याचा असा वाटलं की आज नाही ऐकला तरी उद्या ऐकणारी वस्तू, उद्या नाही ऐकली 8 दिवसांना ऐकणारी वस्तू, याला काही म्हणजे खराब होणारी वस्तू नाहीये. मग त्या 1,500 टायमाला बाजरी 1100 रुपयेच होती. तेव्हा मी त्या 1,500 माझा 1 क्विंटल येसूर तयार झाला. मग तो इकायचा कसा, मग कुठं जाऊ, कुणाकडे जाऊ, म्हणून मला जरा थोडीशी लाज वाटत होती. पण एका गेले मी दुकानावर गेले, कसं बोलू का नको, पण त्या दादाने मला सांगितलं, ताई तुम्हाला धंदा करायचा आहे ना, व्यवसाय करायचा आहे ना, तुम्ही अजिबात घाबरायचं नाही, ही जी पाकिट आहे तुम्ही निघून द्यायचं दुकानदाराला. ते गॅसवर असं जर एकदा भडबड झालं तर एक तर जळत, नाहीतर मग ते कमी होतं. चुलीचं कसं आहे, कमी जाळ लावला की असं एकदम खरबूज मस्त भाजते आणि ती चुलीची चव वेगळीच असते. ते तर माझ्या स्वतःच मी लढवलं ती शक्कल की जमतंय का बघावा. आता काळा मसाला तुम्ही कुणाकडून शिकलाय, जी पद्धत आहे गाव? नाही, कुणाकडूनच शिकले नाही. फक्त ते माझं लग्न झालं तेव्हा माझ्या आईला विचारायचे मी, आई मसाला बनवायचा, मला कसं बनवू, मग तिनं सांगितलेलं ते ध्यानात ठेवलं मी. विशेष म्हणजे व्यवसाय कुठला करावा अनेकांच्या मनात प्रश्न असतो, परंतु यांनी त्याला बगल देत अगदी आपल्याकडे जी साधनं उपलब्ध आहे त्यामधून व्यवसाय सुरू केला. आता तुम्ही इथं जर पाहत असाल, अगदी शेड आहे इथं, हे पूर्णपणे शेडचं स्ट्रक्चर आहे आणि या ठिकाणी अगदी थोड्या जागात म्हणजे 10 बाय 10 रूम म्हणलं तरी चालेल, त्या ठिकाणून मसाला व्यवसायाला सुरुवात केली. परंतु त्यांचं वेगळेपण त्यांनी या मसाल्यामध्ये सिद्ध केलं. महाराष्ट्रभरामध्ये अनेक लोक मसाले बनवतात, ब्रँडिंग असती, त्याच्यावरती खर्च करतात, त्यांनी काहीच केलं नाही. यांनी फक्त अगदी नैसर्गिक मसाला बनवला, म्हणजे गावातल्या मातीतली अस्सल गावरान चव त्यांनी महाराष्ट्राला दिली. आता इथं चूल आहे, थोडा एक डंका आहे आणि एक साधी गिरणी आहे. आणि विशेष म्हणजे या अगदी 3 इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून 3 प्रकारचे मसाले, काळा मसाला, लाल मसाला आणि येसूर, जो मराठवाड्याच्या मातीतला प्रसिद्ध येसूर म्हणून ओळखला जातो, आणि इथून तयार केलेला प्रोडक्ट संबंध महाराष्ट्रभरामध्ये वितरित केला जातो. त्यांच्या चवीला अनेक लोकांनी मान्यता दिली, अनेक लोक त्यांच्या मसाल्याची मागणी आता या ठिकाणी करत आहेत. आता आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत, एकंदरीत त्यांनी या व्यवसायाला सुरुवात कशी केली. मॅडम, तुमचं स्वागत आहे उद्योग भरारी परिवारामध्ये. आपला परिचय द्या प्रेक्षकांना. नमस्कार, माझं नाव शांताबाई मनोहर पाळोदे. तुमचं शिक्षण किती झालं? काहीच नाही ना, किती? शिक्षणच नाही, काही शिक्षण नाही. फक्त मला ते माझ्या मुलांनी शिकविलेलं की आई फक्त तुझी सही, मला फक्त 2 अक्षराची सही येते. माझं फक्त ते बाई पण येत नाही मला, फक्त शांता एवढंच काढता येतं. आणि जरा वाचू येतं पण. तुम्ही आता हे सगळं सोशल मीडिया हँडल करता, फेसबुक, युट्यूब सगळीकडे? ते असं खुणावून बी करते, जरा थोडस येतं वाचता, मला लिहिता येत नाही, वाचता येतं. अच्छा. आणि आता हे मसाले बनवले किती दिवसापासून सुरुवात केली तुम्ही? तसं थोडं करत होते मी अगोदर, तरी आता 5 वर्ष झालं. पण थोडं करत मग मी त्याची चिकाटी सोडली नाही. ते परवडू काही बी हो, मग आता काय करावं म्हणून मी चिकाटी सोडली नाही. पण त्या आज चिकाटीला यश आला असं म्हणायचं. हे बीड शहराचं म्हणजे अगदी मध्यवर्ती ठिकाण म्हणलं तरी चालेल. हे तुमचं शेड आहे इथं, ही जागा तुमची स्वतःची? हो. आता हे तुम्ही शेड मध्ये अगदी कमी साधनामध्ये हा व्यवसाय सुरू केलाय. आता तुमचा मसाल्याचं काय वेगळेपण आहे मी तुम्हाला विचारणार आहे. ज्या लोकांना वाटतं की मला व्यवसाय सुरू करायचा आहे, परंतु आपल्याला त्याच्यामध्ये गुंतवणूक आहे, अगदी तुम्ही म्हणजे त्याला बगल देत छोट्याशा साधनामध्ये व्यवसाय सुरू केला, हे तुम्हाला कसं शक्य झालं? हे शक्य म्हणजे अगोदर तर मी स्वतः परफेक्ट झाले की आपल्याला काहीतरी व्यवसाय करायचा आहे, आणि व्यवसाय करून आपल्याला कसं आपली जी गरिबी त्याला साथ कशी द्यायची ही आधी मी पहिलं स्वतः परफेक्ट झाले. आणि 4 माणसात वावरायचं हे पहिले मी आधी खंबीरपणे झाले, शिकले की मग तिथून पुढे मला असं वाटलं की आता आपण काहीतरी करावं. मग मी प्रत्येक व्यवसाय चालले, चालला मी, ह्यो त्यो असा व्यवसाय मी केले भरपूर. पण मला अपयश कोणत्यात नाही आलं, सगळ्यात यशच येत राहिलं. पण त्याच्यानंतर हे मला मसाल्याचा असा वाटलं की ह्यो आज नाही ऐकला तरी उद्या ऐकणारी वस्तू, उद्या नाही ऐकली 8 दिवसांना ऐकणारी वस्तू, याला काही म्हणजे खराब होणारी वस्तू नाहीये. म्हणून मग मी त्याची चिकाटी धरली. त्यानंतर तुम्ही मसाल्यात आला तिथे? हो, मग मसाल्यात आले. अच्छा. तर ते मसाल्यात आले तर तेव्हा माझी खूप परिस्थिती
खराब होते. लई खराब म्हणजे मला आता ते सांगायचं म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी येईल. जेव्हा मी सगळे असं काही व्यवसाय केला, मी अक्षरशः आम्ही टेम्पो घेतले होते, तर कडब्याचा व्यापार करतो आम्ही दोघं नवरा बायको. आम्ही तिघच ते कडब्याचा जायचे, आमचे लहान दीर आणि आमचे मालक आणि मी, आणि किन्नर म्हणून सुद्धा मी काम केलं काही दिवस कडब्याचा व्यापारात, म्हणजे वैरणीचा. मग ते उस्मानाबाद जिल्ह्यातून आम्ही वैरण आणीत. तेव्हा मला असं वाटायचं, हा कधीचा काळ आहे तुम्ही जे सांगताय? हे झालं आता 6-7 वर्ष झालं असेल. अच्छा, म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्या हा अगोदर. पण तेव्हा मला असं वाटायचं की आपण काही आपल्या मागं कर्ज झालंय किंवा आपण एवढ्या गरिबीत पडलो, आणि आपण दुसरा जर विचार करण्यापेक्षा, मला अक्षरशः सांगायचं म्हणजे मला असं वाटायचं की हे लोकांचं काही असतंय ना प्रॉब्लेम घरातले, त्या प्रॉब्लेम मुळे मला असं वाटायचं की आता आपलं फक्त संपलेलंच बरं. पण तितक्यातून मग मला काहीतरी समजा खंबीरता आली की आपण संपायचं नाही, आपण काय करायचंय, बनायचंय, उभा राहायचंय. म्हणून मग मी असं गड्यासारखं टेम्पोवर उभी राहून असे वैरणीच्या पेंड्या मालकवरी टाकायचे, मी वर असं ते रचायचे, भरायचे. मग तेवढं करण्यात मी एकच टार्गेट धरलं की आता आपल्याला काहीतरी करून दाखवायचंय, की आता आपल्याला असं संपूर्ण आपलं घर जे आपलं हे झालेलं आहे आपल्याला वर आणायचंय. त्याच्यामुळं मी एवढा खंबीरता धरली. आणि मग एक माझी मैत्रीण होती, ती म्हणली, ताई तुम्ही एवढं घाबरू नका, म्हणजे महिलाला सहकार्य, घाबरू नका, मी तुम्हाला एक काहीतरी जगण्याचा उपाय सांगते. मग त्यांना सांगितल्यानंतर मग त्यांनी काय केलं, त्यांनी एक मला असे म्हणले माझे येतील तर तसे पैसे द्या. त्यांनी एक मला गिरणी दिली. मग ते गिरणी दिल्यामुळे मग मी काय करू, त्या म्हणले असं काहीतरी करा. माझ्या मनाला वाटत 20 रुपये खायला दळणाचे येतील, मग त्याच्यापासून माझा संसार काहीतरी उभा राहील आणि माझ्या मनाला पण थोडीशी खंबीरता येईल. कारण ते माझं मन लय खचलं होतं. आता ते मागचा प्रॉब्लेम कसा असतंय, एखादं व्यसन आधीन झालेलं, लेकर बराबरीला आलेले, मग त्याच्यात खूपच जरा माझं परिस्थिती वाईट झाली, डाऊन झाली होती. आणि सगळ्याला पण वाटायचं की पाहुणे रावळेले वाटायचं आता ह्यांचं काही खरं नाही, पोरं लग्नाला आलेत, यांनी काही उरू दिलं नाही, घरात दारात काही उरू दिलं नाही, असे पाहुण्यांचे हेवे देवे चालू होते. बरोबर. पण तितक्यातून मी एकच वरी काढलं की मला काहीतरी आता करून दाखवायचंच, मग इकडे आले, म्हणून इकडे आले. मग त्या माझ्या मैत्रिणीनं मला सल्ला दिल्यामुळं मी पहिला वेसूरचा धंदा करायचा, त्यांना विचारलं कसं करावं लागेल हे, तर त्यांनी मला सांगितलं चांगलं महिलाला उभं करणं सक्षम म्हणजे एक काळाचीच गरज आहे. तर त्यांनी मला सांगितलं. मग मी काय केलं, माझ्याकडे पैसे नव्हते, मग माझ्या बाच्याकडे गेले, मी भावाच्या मुलाकडे. मी म्हणलं दादा मला असं असं व्यवसाय करावा वाटतोय. तर म्हणलं मग काय, तर म्हणलं पैसे पाहिजे होते. मग त्याने मला किती दिले, 1,500 रुपये दिले. मग त्या 1,500 टायमाला बाजरी 1100 रुपयेच होती. तेव्हा मी त्या 1,500 माझा 1 क्विंटलभर येसूर तयार झाला. मग तो इकायचा कसा, मग कुठं जाऊ, कुणाकडे जाऊ, मग मला जरा थोडीशी लाज वाटत होती. पण एका गेले, मी दुकानावर गेले, कसं बोलू का नको. पण त्या दादानी मला सांगितलं, ताई तुम्हाला धंदा करायचा आहे ना, व्यवसाय करायचा आहे ना, तुम्ही अजिबात घाबरायचं नाही, ही जी पाकिट आहे तुम्ही नेऊन द्यायचं दुकानदाराला. मग तिथून पुढे मी अशी घट्टच झाले. प्रत्येक पाकिट दिलं की मला त्याच दिवशी ऑर्डर आली 1 क्विंटलची. येसूरची त्याच दिवशी आली. एवढं म्हणजे सुरुवातीला तुम्ही येसूर बनवायला सुरुवात केली? हो, म्हणजे सुरुवात तुमची येसरापासून झाली. मग त्यांनी मला 1 क्विंटलची दिल्याबरोबर मग माझे त्याचे 6,000 रुपये उभे राहिले. किती, 1,500 2,000 खर्च धरा सगळा, बरोबर, 6,000 उभे राहिले. मग त्या 6,000 मी परत माल भरला. मग ते माल भरीत मला त्याचा नफा तोटा समजायला लागला. मग नफा तोटा समजाल्यावर मग मी त्याची चिकाटी सोडलीच नाही. अच्छा, आता हे जो तुमचा येसूर आहे, हो, खर तर पूर्वीपासून आपल्या घरातली मंडळी येसूर बनवत आलेले आहेत. हो, पण आता कुठे येसूर घरात बनला जात नाही, बाहेर पण मिळत नाही. तुम्ही तर खऱ्या अर्थाने तो आता घेऊन आलाय. तुमचं येसूरचं वेगळेपण काय सांगता येईल? माझं येसूरचं म्हणजे येसूरची चव वेगळीच असते. त्याच्यात ना केमिकल ना काहीच नाही, त्यात काहीच नाही, फक्त 2 ते 4 वस्तू. काय टाकतात त्याच्यामध्ये? त्याच्यात काय, एक हरभऱ्याची डाळ, गहू, बाजरी आणि हे 10-12 प्रकारचे मसाले, ते त्याच्या चवीनुसार टाकते. जास्त बी नाही आणि कमी बी नाही. आणि त्याला एकदम अशी कलर हे येऊन मस्त त्याची चव पण लोकांना लागायली, कलर पण चांगला दिसायला. सुरुवातीला तुम्ही बाजरी भाजून घेताय? हो. त्याच्यानंतर डाळ भाजून घेता? डाळ भाजून. कशी प्रोसेस कशी असते त्याची? ते डाळ आधी बाजरी भाजायची, डाळ भाजायची, त्यात जरासं गहू भाजायचे, धने भाजायचे आणि मसाला मिक्सर मधून काढायचा. अच्छा. आणि त्याला हळद, मसाला, तेल लावायचं, असं सगळं वतायचं क्विंटल, आणि त्याला सगळं पूर्ण असं लावायचं. आणि मग ते परत दळायचं ते टपात ओतून ठेवायचं. एकदा दळून ठेवायचं क्विंटल भरून, मग ते मशीन घेतली चिपकायची.
अगदी छोटी मशीन आहे का चिपकायची? छोटी मशीन आहे, तर ते 1-1 किलोची पॅकिंग करते मी. 1-1 किलोची. हो आता किती सुरूचं तुम्ही 1-1 किलो पॅक करता का आता? हो, 1-1 किलो. बर. हा, आणि दुसरं म्हणजे तुमचा आता काळा मसाला खूप प्रसिद्ध आहे, हो. महाराष्ट्रात जातोय आता ह्यो सगळीकडे. ते तर माझ्या स्वतःच मी लढवलं ती शक्कल की जमतोय का बघावा. आता ही काळा मसाला तुम्ही कुणाकडून शिकलाय, जी पद्धत आहे गावाकडे? नाही कुणाकडूनच शिकले नाही. फक्त ते माझं लग्न झालं तेव्हा माझ्या आईला विचारायचे मी, आई मसाला बनवायचा मला कसं बनवू, मग तिनं सांगितलेलं. मग तिनं सांगितलेलं ते ध्यानात ठेवलं मी आणि त्याच्यावरच तर चांगलं करीत गेले. आता किती 2 प्रकार आहेत, काळा आणि लाल मसाला? काळा आणि लाल मसाला. अच्छा, आता जो काळा मसाला आपण या ठिकाणी आता बनवायला घेतला सकाळपासून, हो. तर त्याच्यामध्ये जी बनवण्याची जी पद्धत आहे ती कशी आहे नेमकं? ते म्हणजे पहिलं तर अगोदर मिरच्या त्याची देठ काढायची. अच्छा, आता ही तुमचा मी मसाला पाहिला त्याला कलर चांगला येतोय. हा, आता ही कलर चांगला येण्यामागे मिरच्या कुठल्या वापरता तुम्ही? ही आपली तेजा मिरची त्याच्या मिरची बाजारात मार्केटमध्ये असते ती. म्हणजे सुरुवातीपासून कशी प्रोसेस आहे सांगा बनवायची? सुरुवातीला म्हणजे ती तेजा मिरची नंबर 1 ची आणायची. हा. ती थोडीशी सुकायला टाकायची, ती तोडायची, त्याचे हा. देठ काढायचे, परत ते लाकडं आणून चुलीवर ते भाजून घ्यायचे. अच्छा, मिरची देठ काढल्याच्या नंतर सुकून घ्यायची. सुकून घ्यायची. अच्छा, मग वली मिरची असते का थोडीफार? जरा ती गार असते. गार असते. आता तुमचं इथं मी पाहिलं चूल आहे. हा. बहुतेक ठिकाणी जेव्हा मिरची भाजली जाते ती गॅसवर भाजली जाते. हो. आता तुम्ही चुलीवर मिरची भाजताय, हा. याच्या पाठीमागचं कारण काय? ते गॅसवर असं जर एकदा भडबड भडबड भड झालं तर एक तर जळतं, नाहीतर मग ते कमी होतं. कमी होतं. चुलीचं कसं आहे, कमी कमी जाळ लावला की असं एकदम खरबूज मस्त भाजते आणि ती चुलीची चव वेगळीच असते. वेगळीच आहे. म्हणजे आता आपण पाहत होतो की पूर्वी चुलीला लाकारून लोक गॅसकडे आले, हो. पण आजही हॉटेलमध्ये तुम्ही जर पाहिलं तर लिहिलेलं असतं बाहेर चुलीवरची भाकरी. हो. कारण चुलीवरची चवच वेगळी. चुलीवरची चवच वेगळी. मी पण मसाला काही दिवस ह्याच्यावर पावसाळ्यात बनवते ना, तर ते लगेच बदल होतो क्वालिटीचा. त्याच्यानंतरची पुढची प्रोसेस की आपण तुम्ही सांगितलं तर मिरच्या भाजून घेतात, हो. त्यानंतर तो तुम्ही धने वगैरे, ती प्रोसेस तुमची कशी आहे नेमकं? धने भाजायचे, सगळा ते 10-12 प्रकारचा मसाला एकत्र करायचा, ते भाजून घ्यायचा, खोबरं भाजायचं आणि ते सगळं एकत्र करून कुटायचं. म्हणजे अगदी सोप्या पद्धतीत कुटायचं, त्याला काही फॅशन नाही, काही नाही, काहीच नाही. आणि जेवढं आहे तेवढं ते दिसतंय तेवढंच. मला आणखी काय करते हे सगळे 10 ते 12 प्रकारचे घटक आहेत तुम्ही जे टाकतात, हो. ते कुठले कुठले आहेत? आता त्याच्यात काय लवंग, मिरे, शहाजिरे, खसखस, रामपत्री, जायपत्री, परत ते दालचिनीची साल, तेजपत्ता आणि ते आलं, असं 10-12 वस्तू असतात त्याच्या. 10-12 जास्त काही टाकत नाही, जास्त नाही. आणि केमिकलचं तुम्हाला म्हणजे ते काय टाक माहितीच नाही आपल्याला काही केमिकल काय असतं. आणि मी आणखी कुणाला, माझा व्यवसाय असा आहे, मला ह्याला काय करावं लागेल मी आणखी कुणाला विचारलंच नाही. हे मग आपल्या आई आजीकडून आलेलं चव आई आजीकडूनच आपण पाहत आलोत लहानपणापासून, तीच तुम्ही. मी आणखी कुणाला विचारलं नाही याचं काय करावं लागेल, ह्याचं कुणी कुठं प्रशिक्षण घेतात, काय करतात हे काही मला माहित नाही. मी स्वतःच डोकं लावलं, स्वतःच चालवायला लागले, स्वतः एकदम चांगलं वाटायला लागलं. आणि सगळ्याच्या मला ऑर्डर करायला लागल्या, ताई मुंबईहून, त्या डोंबोलीहून आणि तिकडून नाशिकहून, कुठून ऑर्डर येतात. महाराष्ट्रातून ऑर्डर आहे सगळं. आता हे तुमच्याकडे फक्त एक चूल, हा चटणी कुठून, ह्याला काय म्हणतात ते कांडण यंत्र म्हणतात, चूल, कांडण यंत्र आणि एक गिरणी. बस तेवढं 3 इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून तुमचा व्यवसाय हो चालू आहे. आणि अगदी 10-12 पण रूम नसली नाही, छोट्यात सगळंच राहायचं त्याच्यातच, सगळा व्यवसाय त्याच्यातच करायला होता. आता म्हणजे त्यात भागवायचं, आपल्याला बचत करायची. बरं, आता हे जे मसाले तुम्ही बघतात, मी पाहिलं तुम्ही पॅकिंग करताय, त्यांना ब्रँडिंग आहे ना काही, अगदी सिंपल आहे. सिंपल म्हणजे आपल्याला ब्रँडिंग, आपल्याला नाव करायचं म्हणून आपण केलंच नाही की आपल्याला हे नाव व्हायचं आपलं महाराष्ट्रात, किंवा आपल्याला काही कुणाला करून दाखवायचंय, असे अजिबात नाही. फक्त चव आपल्याला, म्हणजे त्या ब्रँडवर खर्च करण्यापेक्षा किंवा इतर गुंतवणूक करण्यापेक्षा लोकांना चव द्यायची आपल्याला. चव, ते ब्रँड, ते दिखावा करायचा नाही, काही नाही, आणखी बी करणार नाही करायचा दिखावाच करायचा नाही, काही घेणं देणं नाही आपल्याला. फक्त आपल्याला कसं आहे की ज्यांनी मसाला घेतला आणि त्यांचा आपल्याला फोन यावा की काय ताई, खूपच मसाला चांगला आहे. बरं, आता दुसरा एक प्रश्न आहे माझा आणखी. बरेच लोक त्यांना व्यवसाय सुरू करतात, ते प्रोडक्ट तयार करतात, पण विकायचं कुठे हा प्रत्येकाचा प्रश्न असतो. तर ते थोडी तारेवरची कसरत आहे, प्रोडक्ट विकणे खरं हाच तर व्यवसायाचा आत्मा आहे. आता तुम्ही हे कसं साध्य केलं? गावातून शहरात आलात, इथं तुम्हाला काय माहित नव्हतं, इथून तुम्ही 5-6 वर्ष झालं व्यवसाय सुरू केलाय आणि आता महाराष्ट्रात विकताय. ही किमया कशी साध्य केली तुम्ही? आता सगळ्या काही ह्याच्यातून मी सगळे अनुभवले. म्हणजे व्यवसायात गेल्यानंतर कसं समोरच्या माणसाला बोलायचंय, समोरच्या माणसाला काय आवडतंय, समोरचा माणूस कसं आपल्या संग बोलतय हे आपल्याला सगळं कळायला पाहिजे अगोदर, की समोरच्या माणसाचे म्हणणं काय आहे त्याचं लक्षात जर आलं तरच आपण सक्सेस होतो.
समोरचा माणूस आपल्याला फसवणार आहे का वेगळं बोलतंय का हे काय आहे ते आपल्याला आधी पहिलं कळायला पाहिजे. बरोबर आहे. आणि धंद्यातली चिकाटी कशी पाहिजे, फक्त टार्गेट माझा म्हणजे माझा माल आणि मी, पैसे आणि मी, बाकी तू कसा असू बाबा, तू मोठा तुझा बाप मोठा, आपल्याला घेणं देणं नाही. आता इथं तुम्ही हे एकट्याच बनवता की आणखी तुम्हाला कोणी महिला सहकार्य देते? नाही, मी एकटीच बनवते. पण माझं एक स्वप्न आहे की मी काम करीत फिरत होते तसं आणखी अनेक महिला कामासाठी फिरतात. तर माझं एक स्वप्न आहे की अशा माझ्यासारख्या महिला सक्षम व्हावात, माझ्याकडे म्हणजे मी म्हणून नाही पण त्यांच्या पण हाताला काम भेटावा आणि त्यांची पण रोजीरोटी भागावा. आणि माझं एक स्वप्न आहे की आज वर्षाला की तुम्ही जेव्हा येताल तेव्हा माझी कंपनीची अपेक्षा आहे, एक छोटी कंपनी, छोट्याशा रूपात एक कंपनी, आणि कमीत कमी 10 तरी महिला कामाला यावात माझ्याकडं आणि त्यांचा पण संसार सुखाचा राहावा. हा माझीच अपेक्षा. तुमची ही इच्छा आहे? हो, माझी हीच इच्छा आहे की माझ्यासारख्या महिला संघर्षातून बाहेर येणाऱ्या त्यांनी यावाच, संघर्षातून बाहेरच यावा, की गुरपटून राहू नये, तेच ते डोक्यात घेऊ नये. प्रत्येकाच्या मागं काही काही थोडं असतं. पण माझं एक म्हणणं आहे की महिलांनी थोडं सक्षम व्हायचं, ताकद लावायची आणि आपण इतर डोकं लावण्यापेक्षा आपण सुधरण कशात आणि सुधरून आपल्या पोरांच्या भविष्याचं कसं चांगलं होईल त्याच्यावर लक्ष द्यायचं. व्यवसाय सुरू करायचं ही प्रत्येकाची इच्छा आहे. हो, पण होतं असं की गुंतवणूक हा सगळ्यात मोठा प्रश्न येतो. सुरुवातीला तुम्हाला हे व्यवसाय सुरू करताना तुम्हाला असं वाटलं का मला भांडवल आवश्यक आहे गुंतवणुकीसाठी? हो, थोडंसं वाटलंच होतं, पण त्यातच मी केलं. म्हणजे सक्सेस होईल तेव्हा मला वाटलं दुसऱ्याला सांगावं. जर सक्सेस झालं तर, नाही झालं तर आधीच कुणाकून तरी 10-5 हजार काढा, पुन्हा तो धंदा आपला बसला, मग लोकांचा हसू करण्यापेक्षा त्यातली त्यात थोडा. आणि कधी बी चांगलं जर झालं तर लोक कमी डोकं लावतात आपल्याकडं, आणि जर काय एखादं वाईट झालं तर सगळीकडे फिरून लवकरच येतं ते, त्याने असं केलं ह्याने तसं केलं. म्हणून चांगलं पसरायला वेळ लागतो, वाईट पसरायला लगेच होते, कमी वेळात होते. बरं, आता ही जी पॅकेजिंग करताय तुम्ही मसाल्याची, ही कशी करताय, नेमकी किती किलोची करताय, काय? 1 किलो. म्हणजे आता जर एखाद्या ताई माझ्या म्हणतात की आम्हाला अर्धा किलो मसाला द्या किंवा अर्धा किलो येसर द्या लांब असले, मग मी पण त्यांना आग्रह करीत नाही की तुम्ही आधी खाऊनच चव बघता ना, नुसती पाहून मी सांगणे माझ्या कसा तुमचा परवासा राहील. मग तुम्हाला जेवढं घ्यायचं तेवढं घ्या, फक्त किलो पस्तर घ्या, म्हणजे कुरिअरवाल्याला पण मला द्यायला परवडतं आणि तुम्हाला पण घ्यायला परवडतं. एवढं काय असं विशेष सगळ्या जगात. मी आता काही लोकांना विचारलं की तुमचा मसाला कसा आहे बाबा, तर ज्याच्या त्याच्या परवडण्याचा विषय येतो, आपला नाही. तर ते म्हणले आमचा 800-900 रुपये आहे. बरोबर, तुमचा परवडण्याचा विषय येते, माझं म्हणणं नाही. तर तुमची काही क्वालिटी वेगळी असेल, पण माझा जे मसाला आहे ती मी काही जास्त त्याच्यात कमवायचा बी विचार करीत नाही, फक्त माझी प्रसिद्धी व्हावा, माझ्यासारख्या सक्षम महिला उभा राहाव्यात म्हणून माझी हीच इच्छा आहे. माझा फक्त मी 700 रुपये किलो मसाला देते. 700 रुपये किलो काळा मसाला? काळा मसाला. आणि हे येसूर कसं देताय तुम्ही? येसूर तो 250 रुपये किलो. 250 रुपये किलो. आता हे तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रात विकताय सध्या, ऑर्डर पूर्ण महाराष्ट्रात येत आहे. ते महाराष्ट्रात तुम्ही कसं केलं नेमकं लोकांपर्यंत? तुमचा मसाला तुम्ही तयार करता येते हे लोकांना कसं समजलं? एक छोटस मी आपलं ते हे काढून, मला तर मोबाईल मधलं काही येत नाही, पण ते मुलांनी मला ते फेसबुकचं उघडून दिलं, युट्यूबचं दिलं, तर मग ते मला त्याचं वाचता पण येत नाही, फक्त मी असं धरला मोबाईल टाकला की लगेच त्याच्या फक्त बोलून मी नंबर टाकते, बोलून टाकते नंबर, असं बोलायचं आणि ते मला ते सिस्टम नंबर चुकतो का तसा? नाही चुकत, थोडं ओळखायला येते, थोडं ओळखायला येते. मग असं मी बराबर करते, नंबर पाठ झाला, मग ते नंबर दिसला की लगेच ते डन करायचा, लगेच ते कुठं जातोय कसा जातोय काय नाही, त्याच्यावरून लोक मग मला ऑर्डर देतात. पहिली ऑर्डर कुठली आली तुम्हाला याच्यामध्ये? पहिली ऑर्डर आली बघा मला ह्याची मुंबईची आली. आता इथला मसाला मुंबईला गेला? हा, मुंबईला गेला. आता महिन्यात किती किलो जातो साधारण मसाला? 1 महिन्यात 50 किलो जातोय. तर प्रेक्षकांनो, महाराष्ट्रभरामध्ये जेव्हा आम्ही अनेक उद्योग कव्हर करतो तेव्हा आम्हाला अनेक लोकांचे फोन येतात की अगदी कमी भांडवलात व्यवसाय सुरू कसा करायचा आणि प्रोडक्ट तयार झालेला विक्री कुठे करायचा. तर आता तुम्ही यांची जर स्टोरी ऐकून तुम्हाला एक लक्षात आलं असेल की व्यवसाय करण्यासाठी भांडवल, लोकेशन, कुठे विकायचा, हे सगळे गौण मुद्दे आहेत जर तुमच्या मनात काहीतरी करायची जर इच्छा असेल तर. त्यामुळे सांगतोय की अशा प्रकारचा व्यवसाय तुम्ही देखील सुरू करू शकता. आत्ता मॅडमने आपल्याला ज्या प्रकारे त्यांच्या मसाल्याबद्दल माहिती सांगितली, आणि हा जर मसाला तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही ऑर्डर करायचा असेल तर त्यांचा नंबर आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्यांचे संपर्क करा आणि अशा प्रकारचा गाववाड्यातला मसाला खरेदी करून त्याची चव मात्र नक्की सांगा. थांबूयात मित्रांनो, इथेच भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.